भिटकावला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा चौकार. या चौकाराने खातं उघडले. पहिल्या मॅच मध्ये मी 0 वरती आउट काय झालो, माझ्या नावाच्या चर्चा मैदानावरती जरूर सुरू झाल्या, परंतु त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये मी रन्स बनवणार आणि माझ्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार हे सांगतात काळूराम लांडे. पहिल्या बॉलवरती बाउंड्री. कैलास अनुभवी आहेत, विकेट मिळवण्याची संधी. 2 फिल्डर हो, निसटलाय हा बॉल. विकेट ऑफ द मॅच होऊ शकला असता. जे चित्र आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं, वारंवार सुटलेले झेल, मयूर लायगुडेला दिलेले जीवदान, त्यानंतर टीमची धावा संख्या 70 वरती पोहोचली, जी की या मैदानावरती एक मोठी टोटल 5 ओव्हरमध्ये मानली जाते. 5 ओव्हरमध्ये 55-60 हा ॲव्हरेज स्कोर. परत एकदा वेगवान चेंडू होता. पॉवरफुल स्पेशलिस्ट आहेत कैलास साठे. या अगोदर काही मॅचेसमध्ये आपण त्यांना मिडल ओव्हर्समध्ये बॉलिंग करताना पाहिलं, परंतु जी त्यांची आयडियल पोझिशन आहे त्या पोझिशनला नक्कीच मैदानामध्ये गोलंदाजीसाठी ते दाखल झालेले आहेत. प्रत्येक टीममध्ये आपण पाहतो निश्चितच जे निवडक गोलंदाज असतात, जे फलंदाज असतात, त्यांच्या पोझिशन ठरलेल्या असतात. पहिल्या ओव्हरमध्ये परत एकदा बॅटची कडा आणि इथे इनसाइड एज होती. थर्ड मॅनला फिल्डर निलेश जोरी थ्रो करत नाहीयेत आणि त्यानंतर एक सिंगल येते. पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर लगातारच्या 3 चेंडूवरती 3 एकेरी धावा. कैलास साठे रनअप फार मोठा नाहीये, परंतु मित्रांनो चेंडू रिलीज केल्यानंतर जो वेग आहे तो वेग या गोलंदाजाला नक्कीच खास बनवतो. परंतु आता इथे उसळी घेणारा बॉल उडवलाय सरळ वाईडिश लॉंग ऑनला. एक टप्पा घेत बॉल अजयला टाटा बाय बाय करत जातोय सीमारेषेत. थँक्यू डीजे. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं. पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर 3 सिंगल, त्यानंतर पुन्हा चौकार. 5व्या चेंडूवरती आला धावफलकावरती 1 और 1 11. 11 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल आणखीन एक सरळ बॅटचा वापर, सरळ डाऊन द ग्राउंड. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेला सलामी ठोकणारा हा येतोय एक दिमागदार सदाबहार A1 क्वालिटीचा हिट सिक्सर. अक्षय षटक संपले. पहिल्या क्रमांकाचं धावफलकावरती धाव आहेत त्या 17 आणि मॅच जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 54 बनवायच्यात. जे आव्हान थोडंसं चॅलेंजेबल वाटत होतं. पहिल्या ओव्हरमध्ये काहीसं सोपं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका ओव्हरमध्ये 17 बनवलेले आहेत. चौकार आला सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती, व्हेरी फर्स्ट बॉल. त्यानंतर लगातारच्या 3 सिंगल, पुन्हा चौकार, पुन्हा षटकार. एकही डॉट बॉल आला नाही आणि नक्कीच मैदानामध्ये जो सुटलेला झेल आहे तो आता किती महागडा ठरेल हे पाहणं गरजेचं. परंतु मागच्या मॅचमध्ये सामनावीर पुरस्कार पटकवणारा कौशल जगताप तुम्ही पाहताय. आता तो पुन्हा एकदा भन्नाट फॉर्ममध्ये. जर्सी नंबर 10 कौशल मैदानामध्ये नॉट स्ट्रायकिंग एंडला आहे. ओव्हर नंबर 2 साठी पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्यासाठी रोहित लाखवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 17 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल फुल टॉस, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला एक कडक प्रहार आहे आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये षटकार चौकारांचा बोलबाला आहे. 4 धावा. एकवीस धावा धावफलकावरती आहे. यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजेता विरुद्ध सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडशी बाहेर स्पर्धेच्या पडलेले आहेत. सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक विरुद्ध चालू सामन्यातील विजेता अशी लढत आपण मैदानामध्ये पाहणार आहोत.
22 धावा धावफलकावरती 22. येस, चौकार आणि त्यानंतर वाईड धावफलक 22. पायावर टाकलेला फुल टॉस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानामध्ये तितकासा चेंडू बॅटवरती प्रॉपर कनेक्ट झाला नाही. चेंडू निश्चितच मैदानामध्ये आपण पाहतोय जे स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र आहे तिथून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे चेंडू फाईन लेग फिल्डरकडे गेला. निलेश यांच्या हातामध्ये स्थिरावला, तिकडे सिंगल मिळाली आणि एका सिंगलला धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 23. रोहित लाखवडे पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित लाखवडे काय कमाल करेल, परंतु इथे वाईड बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव, संघाचा धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्डवरती धाव आहेत त्या 24 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये चौकारानं सुरुवात झाली, 2 वाईड आले, एकेरी धाव जी निश्चितच 2 वाईडच्या मध्ये पाहायला मिळाली. 2 चेंडूवरती 17, पहिल्या धावात ओव्हरमध्ये 17 होते, या ओव्हरमध्ये 7 आल्या, अशा एकूण 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 चेंडूवरती 7 खर्च केल्यात रोहित लाखवडे. अनेक ऑप्शन संघाकडे नक्कीच आहेत, कुठल्या ओव्हरमध्ये कोण गोलंदाजी करणार त्यासाठी. हो हो हो, ओव्हर पिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये, थ्रो वेगवान केला गेला, अगदी जवळ होता कुणाल आणि तिथून निश्चितच मैदानावरती त्यांना स्टंप टार्गेट करणं अपेक्षित होतं, परंतु थेट चेंडू रोहितच्या हातामध्ये गेला, तिकडे एक धाव मिळाली आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड 25 अंकावरती धावफलक पोहोचलेला आहे. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा रंगते आणि या स्पर्धेतील आज पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये कोण टॉप 5 ला पोहोचणार, कोण बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचणार हे देखील आपल्याला पाहायचंय. अनेक प्रेक्षक राजा त्या क्षणाची वाट पाहतोय की आज कोण जिंकणार आणि आज बक्षीसपात्र फेरीमध्ये कोण पोहोचणार. परत एकदा नशिबाची साथ मिळते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज घेत बॉल थर्डमॅन रिजनला ट्रॅव्हल झालाय आणि तिकडे मिळते पुन्हा एकदा एक धाव. 26 धावा धावफलकावरती आहे. रोहित लाखवडेचे षटक चौकार जरी आला तरी आतापर्यंत चांगले आहे असं म्हणता येईल, कारण षटकार चौकारांची जी फ्रिक्वेन्सी आहे, जी वारंवारता आहे, ते नक्कीच कुठेतरी मैदानावरती कमी होताना पाहायला मिळते. वाईड बॉल आले, परंतु 3 चेंडूवरती 3 सिंगल आहेत. त्याच मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे कौशल जगताप, त्यामुळे तो काहीच वेगळं करतोय. पावलांचा वापर करत मैदानामध्ये हा चेंडू ऑफ साईडला, हा चेंडू नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे आपण पाहतोय एकच धाव मिळते. धावफलकावरती धाव आहेत त्या 27. 10 रन्स आले त्या ओव्हरमध्ये आणि आता या ओव्हरला मोठी ओव्हर बनवण्यासाठी काळूराम यांना एक मोठा फटका मारायचा आहे, तर रोहित लाखवडेला हे षटक चांगलं करण्यासाठी डॉट बॉल किंवा विकेट मिळवायचा आहे. आणि इथे बॅटच्या पुढे टाकलेला बॉल टप्प्यात आलाय, मग त्याचा योग्य कार्यक्रम केलाय. नाव आहे करण लांडे उर्फ काळूराम लांडे, सेट ऑन फायर, षटकार. या षटकारानं आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 33 आणि सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 38 धावेंची आवश्यकता मैदानामध्ये आहे. 18 चेंडू 38 धावा, 38 धावा 18 चेंडू, कोण बाजी मारेल या लढतीमध्ये. सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक संघ देखील, त्यांच्या देखील नजरा या मॅच वरती आहेत की आपल्यासोबत कोण भिडणार, कोण आपल्यासोबत अंतिम लढत खेळणार आणि निश्चितच मैदानावरती त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रिपेअर राहायला हवं. या मॅच मध्ये पाहतायत कोण कुठल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय, कुठल्या गोलंदाजाचा टप्पा कसा आहे, कुठला फलंदाज कुठल्या झोनला फटके खेळतोय आणि नक्कीच त्यांची नजर देखील या मॅच वरती आहे. प्रयत्न असेल या मॅच मध्ये निश्चितच एक चांगला खेळ साकारत पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. मारुंजी विरुद्ध वाळीण डोंगरगाव, दोन्ही संघ शर्थीने पेटून उठलेले आहेत, दोघांनाही जिंकायचे मस्ट विन गेम आहे. रवी लायगुडे येत आहेत. रवी लायगुडेचा पहिलाच बॉल लो फुल टॉस होता, ऑन साइडला ट्रॅक केलाय बॉल, मैदानामध्ये मिड विकेटला खराब फिल्डिंग आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल
2 धावा अगदी सहज पद्धतीने पूर्ण होत आहेत. तर या 2 धावेंसोबतच टीमची धावा संख्या देखील पुढे जाईल. 35 रन, 35 धावा ज्या धावफलकावरती आहे. तिसरं षटक सुरू झाले. पहिल्याच बॉलवरती 2 रन. कौशल जगताप या सीझनला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. परफेक्ट बॅटवरती चेंडू कनेक्ट करतो, पॉवर प्ले मध्ये रन्स बनवतो आणि सुरुवात चांगली करून देतो आणि शेवटही गोड करतो. तर दुसऱ्या बाजूला रवी लायगुडे या गोलंदाजाकडे अनुभव आहे. बुर्शी तालुक्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय रवी लायगुडे या नावाचा देखील बराचसा फॅन फॉलोईंग आहे आणि दोन्ही संघाचे जे चाहते आहेत ते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेशी लाईव्ह जोडले गेलेत. ते स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील उत्कंठ आहे की या मॅचमध्ये कोण बाजी मारेल आणि कोण पुढच्या फेरीमध्ये पोहोचेल. पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो. ज्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला देखील यशाची वाट नक्कीच सापडते. कर्तृत्वावरती विश्वास असावा. येणारी वेळ ही नशिबाने नाही तर तुमच्या कर्तृत्वामुळे आहे. त्यामुळे ते कर्तृत्व आता सिद्ध करायचं आहे. 37 रन, लॉस ऑफ 0, एकही विकेट नाहीये. विकेटच्या शोधामध्ये आहेत वाळीण डोंगरगाव टीम. ही पार्टनरशिप ब्रेक करायचे. ड्राईव्ह केलाय हा बॉल वाईडिश लॉंग पेक्षा कव्हरच्या मधोमध रोशन आहे तिकडे सिंगल मिळते. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला सिंगल डबल तर चालू ठेवायच्यात. बॅटिंग टीमचं कॅल्क्युलेशन असेल सिंगल डबल सोबतच एखादा मोठा बिगिट घ्यायचा, षटकार घ्यायचा. परंतु स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीण डोंगरगाव टीमला डॉट बॉल टाकायचे, विकेट मिळवायचा आहे. ही पार्टनरशिप तोडायची आहे, मोडायची आहे, फोडून काढायची आहे. परंतु इथे काळूराम चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करताना कॅल्क्युलेटिव्ह फटका होता. पहा जास्तीचा फोर्स वापरला नाही कारण ठाऊक होतं फ्लॅट डिलिव्हरी आहे. जास्तीची जर ताकद वापरली तर मैदानावरती कुठे इथे जेलबाची संधी होऊ शकते. त्यामुळे थोडंसं मैदानावरती स्वतःला थांबवलं, बॅटचा फ्लो थोडासा हळू केला. कॅल्क्युलेटिव्ह फटका होता, त्यावरती 2 रन्स मिळत आहेत. धावफलक 40 धावा. 4 बॉलमध्ये 7 रन आलेले आहेत. शेवटचे 14 चेंडू 31 धावा. हे समीकरण, हे कॅल्क्युलेशन, हे गुणोत्तर, हे प्रमाण. आणि आता परत एकदा उंचावून टोलावलेला हा फटका परफेक्ट मिड ऑफ द बॅट, वाईड इज लॉंग ऑन डीप कॉर्नरला. अजय शेजवळ चेंडूच्या खाली टिपतोय झेल आणि मैदानामध्ये आली आहे विकेट. ज्याबद्दल चर्चा केली की विकेट हवी आहे, विकेट हवी आहे. रवी लायगुडेला आवाज दिला, तो बॉलिंग मार्क वरती आला. चेंडू टाकले, प्रेशर क्रिएट केला, चौकार षटकार आला नाही आणि त्यानंतर मैदानावरती करण लांडे बॅक टू द पवेलियन, विकेट. चाळीस धावा धावफलकावरती आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावेंची आवश्यकता आहे. वाळीण डोंगरगाव संघानं मॅच मध्ये शिरकाव करायला सुरुवात केली. जो विकेट अपेक्षित होता तो विकेट मिळवलाय, परंतु जो विकेट गेल्यानंतर मैदानावरती काही क्षण, काही खरं तर सेकंद, काही मिनिटं जी मिळालेली आहेत त्यामध्ये कौशल्य देखील थोडासा शरीराला आराम दिलेला आहे आणि पुन्हा एकदा तो नव्या एनर्जीनं मैदानावरती उभेल. ते उमेदीने नक्कीच तो मैदानावरती खेळ साकारेल. तर रवी लायगुडे प्रयत्न करतायत या षटकामध्ये षटकाचा शेवट गोड करायचा आहे. आतापर्यंत 5 चेंडूवरती 7 रन खर्च केल्यात, 1 विकेट मिळवलाय. शेवटचा बॉल पाहूया कुणाच्या नावावरती, रवी लायगुडे की अजिंक्य भोसडे. धावफलकावरती धाव आहेत त्या 40. श्री काळ भरूनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध स्वर्गीय किरण भाऊ साठे वाळीण डोंगरगाव. शेवटचा बॉल रवी लायगुडेच्या नावावरती नक्कीच जातोय. गुडलॅन्ड स्पॉट वरती बॉल पिच झाला, चपकन चेंडू मागे निघून गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल होता. अजिंक्य अपेक्षा करत होते थोडासा राईज होईल, बॉल उसळी घेईल, परंतु तिथे अपेक्षेपेक्षाही थोडासा खाली राहिलेला बॉल आणि मैदानावरती हा चेंडू डॉट आलाय. निर्णायक चेंडू होता, निर्णायक षटक होतं. या ओव्हरमध्ये आलेले आहेत फक्त 7 धावा, एकही चौकार किंवा षटकार नाहीये. विकेट मिळालाय आणि नक्कीच मैदानावरती आपण म्हणू शकतो स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीण डोंगरगाव संघानं या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे.
12 बॉल 31 ची गरज, 3 ओव्हरमध्ये 40 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. तर आता शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 31 धावेंची आवश्यकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 12 बॉल 31, मॅच दोन्ही टीमकडे आहे. थोडीशी घाई करा, वेळ वाचवा. सूर्य आता हळूहळू मावळतीकडे झुकत चाललेला आहे. 5 वाजून 19 मिनिटं झालेले आहेत. यानंतर आपल्याला अंतिम लढतही खेळवायची आहे, त्यामुळं थोडंसं घाई करा, वेळ वाचवा, स्पीडअप करा. अन्यथा पुढची मॅच अजून त्याची षटकं कमी करावी लागतील आणि निश्चितच तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं कृपया वेळ वाचवा, घाई करा. तुमच्या 2 टीमपैकी एक टीम हमखास पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे, तर नक्कीच आपण खेळाडूवरती दाखवूयात, थोडंसं पटपट खेळूयात. पहिलाच बॉल या ओव्हरचा, आडव्या बॅटचा वापर आणि इथे प्रयत्न लाजबाब आहे, प्रयत्न लाजबाब आहे. रोशन उर्फ बाळाजोरी, एक्सलंट एफर्ट्स. पाहूया पंचांचा निर्णय काय, पंच कळवतात. तिसऱ्या पंचांची मदत आपण घेऊया आणि दूध का दूध पाणी का पाणी करूयात. क्रिक लाईव्ह स्पोर्ट ची यूट्यूब वाहिनीवरती आपण पाहतो. नक्कीच ही स्पर्धा प्रक्षेपित होते. अमितजी भुजबळ सर आहेत, कॅमेरामन सचिन राठोड सर आहेत, त्याचबरोबर कॅमेरामन गणेश सर आहेत, शिवम सर आहेत. त्यांचं नक्कीच अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आहे. आणि आता चेक केलं जाईल थर्ड अंपायर बाउंड्री चेकसाठी. तिसऱ्या पंचांना रेफर करतात, परंतु प्रथमदर्शनी प्रेक्षकांनी देखील तिथे आपण पाहतोय थोडासा ग्रीन सिग्नल बहुधा फिल्डिंग टीमच्या बाजूने, परंतु चेक होईल आणि फायनल निर्णय आपल्यापर्यंत येईल. थर्ड अंपायर रमेश मिरगणे सर आहेत, जे चेक करतायत आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. डिसिजन हा खूप क्रुशल आहे. कैलास साठे यांचं एक षटक सेकंड लास्ट ओव्हर. आणि मित्रांनो, सातत्यानं मी सांगत असतो की लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर महत्त्वाची. मागच्या मॅचमध्ये गेम फसला कुठे आरसी संघाचा, तर सेकंड लास्ट ओव्हरमध्ये प्रवीण साठेला चान्स होता, परंतु तो शेवटच्या ओव्हरसाठी थांबला. नागेशला संधी दिली आणि त्या षटकामध्ये नागेशनं भरपूर रन्स खर्च केल्या. त्यामुळे मैदानामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये धावा डिफेंड झाल्या नाहीत आणि हडशी संघाला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागलं. त्यामुळे सेकंड लास्ट ओव्हर फार महत्त्वाची. कैलाससाठीच्या ओव्हरचा पहिला चेंडू फार महत्त्वाचा आहे. त्याचा निर्णय काय येतोय याच्या उत्कंठा करता सर्व प्रेक्षकांना आहे. सर्व प्रेक्षकांच्या नजरा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आहे, परंतु नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागं क्रिक लाईव्ह स्पोर्टची वॉर्डरूम आहे, तिकडे रमेश मिरगणे सर चेक करतायत. ते निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि आम्ही तो निर्णय अनाऊन्स करू. त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा जरूर आहे. तिसरे पंच कळवत आहेत, पंच कळवत आहेत सेफ आहे. चेंडू स्टॉप केलेला आहे, थांबवलेला आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 41 धावा. तो ऍक्शन रिप्ले देखील तुम्हाला मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. युट्यूब वरती तुम्ही तो ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकाल. 11 चेंडू 30 ची गरज असताना बॅटची कडा घे, चेंडू थर्डमॅनला. फिल्डर पोहोचलेत. एक धाव, यस नो, होकार नकार. आणि इथे काय अजिंक्य घाई झाली, घाई झाली आणि मैदानामध्ये रन आउटच्या माध्यमातून विकेट. विकेट येऊ द्या, कशी येऊ द्या, परंतु विकेट येऊ द्या. वालेंड गोरेगाव संघ म्हणतायत. फलंदाज बा बाया 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 यार, काय दान काय. 2 फलंदाज बाद. धाव फलकावरती धाव आहेत त्या 42. 9 चेंडू 19 वरती खेळतोय कौशल जगताप. काळूराम लांडे आउट झाल्यानंतर वालेंड डोंगरगाव संघ मॅच मध्ये इथे नॉट स्ट्रायकिंग एंडला. हो या चुका अपेक्षित नाहीयेत, या चुका गरजेच्या नाहीयेत. आणि मैदानामध्ये अजूनही बॉल इन प्ले होता, बॉल हातामध्येच होता, थ्रो झाला नव्हता. आणि नक्कीच मैदानामध्ये कौशलनं कुठल्याही प्रकारे नक्कीच आपण पाहतोय मुखातून त्यानं अजिबात एक शब्दही बाहेर काढला नाही. फक्त डोळ्यांनी इशारा केला किरण यांना की चला इथे एक्स्ट्रा रन घेऊयात. आणि मैदानामध्ये काही क्षणामध्ये ही चोरी झाली. ही चोरी कुठल्या दागिन्याची नाहीये, कुठल्या पैशाची नाहीये, तर ही चोरी आहे धावेंची. 2 धावा धाव फलकावरती धाव आहेत त्या 44. कौशलसाठी यावेळेस ब्लॉक होल
यॉर्कर लेंथ, वॉट बॉल, चेंडू डॉट. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या 27 धावा. 8 चेंडू 27. ओ इथे उसळी घेणारा बॉल फटका फसलाय. एक धाव पूर्ण होते. फिल्डर आलेत. यस, अजय 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 जो संघाला मिळवून देतो विजय, त्याचं नाव अजय. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 3 गडी बाद, धावफलकावरती धावा 44. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या त्या 27 धावा आणि मैदानामध्ये 7 चेंडू 27 ची गरज आहे. फुलटॉस बॉल, बाळू लांडेचा वार. चेंडू सरळ भैरवनाथ करंडकाच्या मुख्य व्यासपीठावरती. षटकार. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ संपलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 50. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 21 धावेंची आवश्यकता. आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती राहुल पवार. अंडर 22 वयोगटातील असणारा हा खेळाडू आहे. एक युवा सितारा आहे. राहुल मैदानामध्ये शेवटच्या षटकाची जबाबदारी हाताळतोय. संघाकडे नक्कीच आपण पाहतोय ऑप्शन बरेचसे आहेत, परंतु खेळाडू तितकेसे फिट नाहीयेत. किरण लायगुडे बॉलिंग करताना नक्कीच त्यांना दुखापत जाणवते, ते इंजर्ड आहेत. त्यामुळे मैदानामध्ये जबाबदारी आली राहुलच्या खांद्यावरती. पहिलाच बॉल राहुलचा मिस टायमिंग झाला. स्वतः राहुल चेंडूच्या खाली टिपतोय झेल आणि मैदानामध्ये मिळते विकेट. फलंदाज किरण बुचडे आउट. पहाट पारीला उगवला सूर्यवा सह्याद्री रांगला अनवाहतो घाटोळी दादाव. चला नवीन फलंदाज त्वरित या. 4 गडी बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या 50. शेवटचे चेंडू शिल्लक 5. बनवायच्यात 21 धावा. 5 चेंडू 21 ची गरज. आणि इथे आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. चला आकाश भाऊ या इकडे स्टेज शेजारी या. एकदम 5 फलंदाज बाद, धावफलकावरती 50 धावा. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेलेत आणि आता मॅच आली 4 चेंडू 21 वरती. बॅक टू बॅक 2 विकेट्स. राहुल पवार कमालीची गोलंदाजी करतायत. ऑन हॅट्रिक आहेत. या स्पर्धेतील हॅट्रिक पूर्ण होणार का? नक्कीच. राहुल पवारनं तो कारनामा केलाय. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये मानाची पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय
रिमेंबर द नेम, मॅन फ्रॉम वाळेन डोंगरगाव, राहुल पवार इज द मॅन. एक युवा उभरता सितारा, अंडर 22 वयोगटातील हा खेळाडू आज खुल्या गटातील स्पर्धा गाजवतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशरमध्ये तो बॉलिंग साठी आला आणि त्यानं मैदानामध्ये सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवलेत. या खेळाडूचं नाव लक्षात ठेवा, नाव राहुल पवार आणि गाव वाळेन डोंगरगाव. तर या विकेट हॅट्रिक साठी रोहित भाऊ लाखवडे यांच्या वतीनं टीममेट साठी 500 रुपयांचं बक्षीस. हो, सलगचा चौथा विकेट येऊ शकला असता, परंतु आपल्याकडे लेग बिफोर विकेटचा देखील आपण पाहतोय तो रूल नाहीये, त्यामुळे हा चेंडू तर डॉट आलाय. संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. मिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दर्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. संघ पराभवाच्या खाईत होता, परंतु स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीन डोंगरगाव टीम आता विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आणखीन एक चेंडू DOT डॉट आलाय. मित्रांनो, शेवटचा बॉल जर डॉट आला तर या स्पर्धेमध्ये ट्रिपल विकेट मेडन असा विक्रम होऊ शकतो आणि प्रयत्न आता राहुल त्यासाठी करणार आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल, हा चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर आहेत किरण लायगुड्याचे प्रयत्न लाजबाब, परंतु मैदानामध्ये चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरणला देखील ठाऊक होतं चेंडू थांबवला नाही तरी काही हरकत नाही, परंतु आपण कॅच साठीच प्रयत्न करायचा आहे. ते एफर्ट्स होते, परंतु बॉल सीमापार गेलाय. 4 धावा, माफ करा, बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आहे. एकच धाव आहे. काय जबरदस्त चेंडू हाताळलाय मैदानावरती, काय षटक हाताळलंय राहुल पवार या खेळाडून. सुंदर गोलंदाजी मैदानावरती केली. चला लगेच टॉस साठी या वाळीन डोंगरगाव टीम, लवकरात लवकर टॉस साठी या. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक उपस्थित आहेत. या 4 ओव्हरची मॅच आपण सांगितलेली आहे. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. कौशल जगताप या अगोदर एका मॅच मध्ये सामनावीर ठरले होते, तर या मॅचचा हिरो आता नक्कीच मला वाटत नाही नाव सांगायची आवश्यकता असेल. राहुल पवार हॅट्रिक वीर ठरतो या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. ॲडव्होकेट सन्माननीय अमोल भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीर पुरस्कार. कौशल जगताप ठरलेले आहेत प्लेअर ऑफ द मॅच. हे पुरस्कार